श्री सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूरच्या बगा क्रमांक 7च्या आगमनानिमित्त सातवे येथे बुधवार दिनांक 12 जून 2026 भक्तिमय वातावरणात भव्य मिरवणूक, धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। सकाळी 10 वाजता गावाच्या वेशीपासून ते श्री आळोबानाथ मंदिर येथून या उत्सवाला प्रारंभ झाला। बगा क्रमांक 7च्या आगमनावेळी संपूर्ण सातवे नगरीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। श्री सद्गुरू बाळूमामा च्या पालखी व रथाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी महिलांनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर घागरी घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला। गावातील महिला भक्तांनी पालखीचे पूजन करून सद्गुरू बाळूमामांप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली। धनगरी ढोल, बँड, डॉल्बी आणि बाळूमामाच्या नावानं चांगभलच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांना फुलांची उधळण करून पालखीचे स्वागत केले। अनेक ठिकाणी पालखी पूजनाचे कार्यक्रम पार पडले। आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार बगा क्रमांक 7 सोबत सुमारे 5000 लहान मोठ्या मेंढ्या तसेच 500 सेवक सहभागी झाले होते। त्यामुळे हा सोहळा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। मेंढ्यांच्या कळपासह निघालेली मिरवणूक पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी मार्गावर हजारो भाविकांनी गर्दी केली होती। सायंकाळी सातवे हायस्कूल सातवे पटांगणात धार्मिक ओवे आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात सातवे व परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थित राहून सद्गुरू बाळूमामांचे दर्शन घेतले। भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने कार्यक्रमात सहभाग नोंदवला। त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा सुमारे 3000 भाविकांनी लाभ घेतला। महाप्रसादासाठी स्वयंसेवकांनी उत्कृष्ट नियोजन केले होते। कार्यक्रमस्थळी पिण्याच्या पाण्याची, वाहतुकीची तसेच भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती। संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व तरुण मंडळे, ग्रामस्थ, भक्तगण, युवक मंडळे, महिला मंडळे आणि विविध स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले। सातवे व परिसरातील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। श्री सद्गुरू बाळूमामांच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण सावर्डे नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली। बगा क्रमांक 7च्या आगमनामुळे भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला असून हा सोहळा दीर्घकाळ स्मरणात राहील अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। पन्हाळा प्रतिनिधी श्री प्रकाश भाऊसो गोरड।